सातारमधनं कुठल्याही भागातून हे नाव दिसतं. हे अजिंक्य तारा गडावरलं नाव आहे. सो जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूबवर. तर आपण आता सध्याला आलेलो अजिंक्य तारा या गडावर. तर हा हे बघू शकता तुम्ही. तर चला, तर आपण तुम्हाला आता गडावरची पूर्णपणे माहिती सांगतो. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर अजिंक्य तारा किल्ला हा महाराष्ट्रातील सातारा शहरात असलेला ऐतिहासिक आणि महत्त्वाचा डोंगर किल्ला आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 3300 फूट उंचीवर असलेला हा किल्ल्यावरून पूर्ण सातारा शहराचे विहंगत दृश्य दिसते. मराठा साम्राज्यात या किल्ल्याला विशेष स्थान म्हणून हा किल्ला ऐतिहासिक युद्धांचा साक्षीदार सुद्धा आहे. किल्ल्याचा इतिहास असा आहे की हा किल्ला शिलाहार वदनातील दुसऱ्या भोजराजाने इसवी सन 1190 मध्ये बांधला. 27 जुलै 1673 रोजी हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या ताब्यात घेतला. औरंगजेबाने 1699 मध्ये किल्ल्याला वेढा दिला आणि मोगलांनी सुरुंग बाजून बुरुज उडवला. औरंगजेबाने याचे नाव आजमतारा असेही ठेवले होते. तर महाराणी ताराबाई सैन्याच्या 1706 मध्ये त्यांनी किल्ला पुन्हा त्यांच्या राज्यात जिंकून घेतला आणि त्याला हे नाव दिले अजिंक्य तारा असे. 11 फेब्रुवारी 1818 मध्ये फितुरीमुळे हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. गडावर मंगळादेवी, महादेवाचे मंदिर आणि हनुमान मंदिर असे दिसून येईल. गडावर पिण्याचे पाण्याचे टाकी व तलाव या मोठी टाकी दिसून सुद्धा येईल तुम्हाला. गडावर जाताना तुम्हाला 2 दरवाजे दिसून येतील. पहिल्यांदा तुम्ही जिथं पार्किंग करता तिथं पहिला दरवाजा आहे आणि वर गेल्यानंतर दुसरा दरवाजा लागतो. वर आल्यानंतर तुम्हाला झेंडा फडकवण्यासाठी तुम्हाला तिथे काही स्तंभ वगैरे उभा राहिलेले दिसतील. आणि आम्ही ज्या दिवशी गेलो होतो तिथं नेमकं 15 ऑगस्ट असल्यामुळे तिरंगा झेंडा फडकवलेला होता. हे समोर जे पाहताय ते हनुमान मंदिर आहे. इथून पुढे गेल्यानंतर तुम्हाला मंगळाई देवीचे मंदिर आणि समर्पी मंदिर पाहायला भेटेल. तर अजिंक्य तारा गडावर इथून खालनं जर तुम्ही इथून आलात ना, त्या ह्याच्यापासून मेन दरवाजापासून, तर बरोबर ह्या साईडला तुम्हाला सप्तऋषी मंदिर म्हणून आहे आणि इकडं मंगळादेवी मंदिर म्हणून आहे. तर आपण पहिलं त्या देवीच्या मंदिराला जाऊ, तिथून पुढे तुम्हाला बाकीचा गड दाखवतो. मग अशी जसं दाखवलं ना मी तुम्हाला की आकाशवाणी केंद्र, ते आता नवीन बिल्डिंग बांधली वाटतं त्यांनी. ही जुन्या प्रकारची बिल्डिंग होती. त्या माझ्या बॅक साईडला तुम्हाला आता मी व्हिडिओमध्ये दाखवून ते मध्ये. या गडावर पण नेहमीच्या गडांसारखीच म्हणजे इथं पण तोडफोड झालेली आहे. तुम्हाला मी दाखवतो, एक मिनिट बघा. आता तुम्ही हे बघा, जुन्या प्रकारचे वाडे होते वाटते. हे वाडे परत कधी बांधण्याचं म्हणजे हेच केलं नाही वाटतं यांनी. आणि हे अजिंक्य तारा हे असे ठिकाण आहे सातारामधलं जिथं उदयनराजे वगैरे राहतात, महाराजांच्या कुळातले व्यक्ती. ऑब्विसली इथले लोक त्यांना महाराज पण म्हणतात. पण ह्या गडाला का बनवलं नसेल मला आजपर्यंत नाही कळलं. आता हे वाडा बघा किती बेकार प्रमाणात झाले, तुम्ही बघू शकता. काका, कधीपासून चालू आहेत काम आहे? संवर्धनाची कामं कधीपासून चालू आहेत? हा, 2 वर्ष चालू. स्टार्टिंग पासून म्हणजे खालूनच सुरू झाले का? हां हां हां. गव्हर्नमेंटने म्हणजे दिले म्हणजे पैसे वगैरे करायला काहीच उदयनराजेंनी नगरपालिकेने दिलं आहे का? हां हां हां. गड किल्ल्यांचं ह्यांचं नाही, म्हणजे गड किल्ल्यांचं नाही का? ठीक आहे, चालेल. पर्यटक खात्याकडून ना, चालेल. तर मग अशी जो आपण राजवाडा दाखवला ना, त्याच्यामध्ये म्हणजे त्याला बनवलं नाही, पण हे अशा प्रकारचे जे रस्ते आहेत ना, तुम्हाला हे आता संवर्धन सुरू केलेलं आहे. ते म्हणले का 2 वर्षापूर्वी सुरू झालं आहे.
बघू शकता. राजवाड्यापासून थोडंसं पुढे आल्यानंतर तुम्हालाच डाव्याच हाताला तुम्हाला महादेवाचे मंदिर दिसून येईल. फायनली आपण आता मंगळाई देवी मंदिरापाशी पोहोचलेलो आहे. अशा प्रकारे काय आहे मंगळाई देवीचं मंदिर, आणि इथूनच तुम्हाला जे सातारचं खालच्या बाजून जे गडाचं नाव दिसतं अजिंक्य तारा म्हणून, ते तुम्हाला उजव्या हाताला दिसून येईल. ज्यावेळेस तुम्ही साताऱ्यामध्ये येता मित्रांनो, त्यावेळेस तुम्हाला हे नाव अजिंक्य तारा हे नाव तुम्हाला अशा प्रकारचे दिसून येतं. ते गडाच्या तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही त्या हायवेवरून पण येता त्यावेळेस पण दिसतं, आणि सातारमधलं कुठल्याही भागातून हे नाव दिसतं. हे अजिंक्य तारा गडावरलं नाव आहे. आणि असं बघू शकता हे सिटी पूर्ण.